शेतकऱ्यांचा कारखाना असेल म्हणून म्हटलं होतं. आणि त्या कारखान्याचं नाव जे आहे ते एका अज्ञात व्यक्ती बदललंय. जत तालुक्यातल्या जनतेच्या भावना या कारखान्याशी जोडलेल्या आहेत. जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डपळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेआळी जत हा कारखाना आहे. परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडी मोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे. आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा. 22,000 सभासद आहेत. आता तर पूर्वी जेव्हा कारखाना स्थापन झाला तेव्हा एक ऊसाचं कांड सुद्धा जत तालुक्यामध्ये मिळत नव्हतं. परंतु आता 2 कारखान्याला ऊस हा जत तालुक्यातला जातो. तालुक्यातल्या अन्य कर्नाटकातल्या कारखान्यांना जातो तो भाग वेगळा. आणि म्हणून लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत. आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी मी बघितली. ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे. रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे. जयंतराव हे अत्यंत सुसंस्कृत संस्कारी नेते आहेत असं त्यांचं मत आहे आणि तुम्ही दाखवता वारंवार. दिसायला स्मार्ट असल्यामुळं तुम्हाला तसं कदाचित वाटत असेल तर ते तुम्ही दाखवता. तर ते जर खरेच सुसंस्कृत आणि संस्कारी असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्यानं दुष्काळ पडणाऱ्या तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातलं कानातलं किडूक मिडूक विकून शरडं करडं मेंढरं गुरं मसरं विकून किंवा शेतातलं जे धान्य उत्पादन होतंय बाजरी असेल मका असेल गहू असेल काही असेल असं विकून सभासदाची फी भरलेली आहे. ज्यांच्याकडे हे नाही त्यांनी सोसायटीचं कर्ज काढून सावकारांचं कर्ज काढून सभासदाची फी भरलेली आहे. आणि जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर हजारो कोटी रुपयाचा, कारण 250 एकर जमीन आहे, कारखान्याची इमारत आहे, कारखान्याच्या मशिनरी आहेत, गोडाऊन आहेत आणि स्टाफला राहणाऱ्या सगळ्या क्वार्टर्स आहेत. तर एवढी मोठी प्रॉपर्टी 40 कोटीमध्ये घशात घातलेली आहे. तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल. तुम्हाला 1 रुपया कुणी देणार नाही. कारण त्यांचे सहकारी आहेत, विशाल पाटील खासदार आहेत. त्यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त अॅग्रो इंडियाला भाड्यानं दिलाय. तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्यामागं किंवा टनेज मागं आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतंय आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या सभासदांच्या नावावर करून द्यावा. असू द्या, त्यांचा कुणाचा रोग कुणाकडे असेल त्याचा मला फरक पडत नाही. आम्ही हे आंदोलन जे लोकांनी सुरू केलंय त्या आंदोलनाच्या मी सोबत आहे आणि त्याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार. ज्या पद्धतीने खरं तर हे सगळं नाव बदली करण्यात आलं आहे, मात्र आता पुन्हा एकदा राजाराम सहकारी साखर कारखाना असं नाव देण्यात आलं. मी आता परत मी मुंबईलाच येत होतो, परत मी माहिती घेतली तर काही जाणकार लोकांचं म्हणणं आहे कारखाना यांनी विकत घेतला परंतु या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही. आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील. माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही, परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयसिंह डपळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे. परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे. जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. रोहित पवारांचे मामा यांनी एक बॉम्बेस्फोट केलाय, मोठा बॉम्बेस्फोट आहे. निलेश गायवड पासपोर्ट प्रकरणामध्ये रोहित पवारांनी निलेश गायवडला बाहेर काढलं, पासपोर्ट दिला. रोहित पवारांचे मामा की गायवळचे मामा? नाही, रोहित पवारांचे मामा जानवीराम गायकवाड यांचा आरोप आहे.
बर काय आहे? साहेबांचे मामा रोहित पवारांनी निलेश गायकवाडला बाहेर काढलं आणि पासपोर्ट दिला असा गौप्यस्फोट. मग बरोबर आहे ना, त्यांनी मागच्या 8-10 दिवसापूर्वीच मुलाखत दिली. मी ती मुलाखत ऐकली की जेव्हा 2019ला रोहित पवाराला निवडणूक लढवायची होती तेव्हा त्यांनी निलेश गायकवाड आणि त्याचा भाऊ सचिन गायकवाड यांची मदत घेतली होती. हे त्यांच्या मामाकडेच भेटायला गेले होते. तो कुठं आहे तर तो अमरावतीच्या जेलमध्ये आहे. त्यांनी जी तारीख दिली त्या तारखेला त्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि पासपोर्ट जेव्हा दिला तेव्हा अनिल देशमुख हे गृहमंत्री होते आणि रोहित पवार त्यांना मदत करत होते. हे सगळं काय रोहित पवारचं काय नवीन आहे अशातला विषय नाही. असे अनेक गायवळ त्याच्याजवळ आहेत आणि त्याचा कुठं वापर करायचा काय करायचा तो नेहमी करत असतो. रोहित बरोबर फिरताना अनेक मोक्कामधले आरोपी त्याच्या फोटोमध्ये असतात. त्यांच्याबरोबर फिरताना ते समाजसेवक असतात. विरोधात गेले तर ते गुंड होतात. अशी त्यांची परिस्थिती आहे. प्रामुख्याने तुम्ही गेल्या काही दिवसांपासून एका शहराचं नाव आहे ते बदलण्याची मागणी करत होता. तुम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर असं हे नाव देण्यात आलेलं आहे. काय सांगता? आमचे आदर्श आमच्या आस्था छत्रपती शिवाजी महाराज आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. नरवीर राजे उमाजी नाईक आहेत. अण्णाभाऊ साठे आहेत. आमचे आदर्श मोगल नाहीत. औरंगजेब, निजाम, आदिलशाही हे आमचे आदर्श नाही आहेत. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या देशावरती आक्रमण केली, ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, धर्मांतरण करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला, हिंदू देवदेवतांची विटंबना केली, मूर्त्यांची तोडफोड केली, हिंदूंची मंदिरं फोडली, असे आमचे आदर्श होऊ शकत नाहीत. आणि म्हणून राज्यामध्ये जेवढी जेवढी अशी नावं आहेत तेवढी तेवढी नावं आम्हाला बदलायची आहेत. आणि सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर व्हावं अनेक वर्षापासूनची मागणी होती. माननीय सदाभाऊ खोत आणि मी स्वतः राज्याचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंना भेटलो आणि आम्हाला इस्लामपूरचं ईश्वरपूर ही आमची सगळ्या लोकांची मागणी आहे. अत्यंत तात्काळ म्हणजे एवढ्या फास्ट कुठलं कामच होत नसेल. अधिवेशनाच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वतीनं माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि विधानसभेमध्ये माननीय छगन भुजबळ साहेब यांनी घोषणा केली की राज्य सरकारनं अशी भूमिका घेतलेली आहे, निर्णय घेतलाय, इस्लामपूरचं ईश्वरपूर करणार आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवतो. आज आनंदाची बाब आहे, केंद्राकडून त्या सर्व प्रस्तावाला मान्यता आलेली आहे आणि आजपासून ईश्वरपूर हे नाम आता प्रचलित होणार आहे, वापरात येणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं विशेष अभिनंदन करेन आणि केंद्र सरकारचं पण विशेष अभिनंदन करेन. दुसरा विषय, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न खूप झाला होता की उरून इस्लामपूर असं त्या नगरपालिकेचं नाव आहे. उरून हे मसुलीगाव वेगळं आहे आणि इस्लामपूर हे मसुलीगाव वेगळं आहे. आता ईश्वरपूर झालं आणि मग तिथं राजकारण करण्याचा प्रयत्न केला की उरूनचं काय करायचं, तर उरून हे वेगळं गाव आहे. आता मी नगरविकास खात्याकडे मागणी करेन की आता ईश्वरपूर हे नाव बदललंय, आता उरून ईश्वरपूर असं एक नगरविकास खात्यानं नोटिफिकेशन काढावं म्हणजे त्या नगरपालिकेचं नाव उरून ईश्वरपूर होईल. पुण्यामध्ये धंगेकर वर्सेस मोहोळ हा सामना पाहायला मिळतो. कसं बघताय दोन्ही नेते, महायुतीचे नेते? नाही, मी काय सामना बघितलेला नाही, काय नेमकं चाललंय. मी जरा गावाकडे होतो त्यामुळे सामना व्यवस्थित बघतो आणि तुम्हाला सांगतो. नाही, माननीय मुरलीधर मोहोळ अण्णा यांनी व्यवस्थित आणि सविस्तर आपल्या मीडियामध्ये त्याच्याबद्दलचा खुलासा केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी जो खुलासा केलाय तो सविस्तरपणे बघितल्यानंतर सर्व विषय लक्षात येतो. दिवाळीमध्ये अशा प्रकारचे फटाके राष्ट्रपती फुटत राहतात, सगळीकडे फुटत राहतात. इस्लामपूर ईश्वरपूर